पाहिलं नाही आपण ते भूत पाहायला मिळत नाही. ते भूत पाहतो पण भूत नाही त्याला देव आम्ही समजतो. त्याला देव समजतो आणि खऱ्या देवाला खोटं मानतो. पण त्या उमेने पाहिलं सगळ्यांचा गुलाल नीट केला. तिने पाहिलं सगळ्यांचं हे सगळं नीट केलं आणि खरं शोधून आणलं. संत एकांती बैठले सर्व सिद्धांत शोधले आणि निवडून काढलं हे झाड. हा झाड आहे शपथ आलेला आहे. कोणामुळे आलेला आहे? त्या मातेमुळे आलेला आहे आणि तिथूनच आपला उगम आहे. आणि म्हणून विसरू नको झाड का माझा श्रीपाद बाबाला विसरू नको झाड का माझा श्रीपाद बाबाला विसरू नको झाड का माझा श्रीपाद बाबाला विसरू नको झाड का
संतांची माने वसिष्ठ वसिष्ठ शुभगोंधळी परंपरा तो योग आपल्याकडे आलेला आहे. आपण सुद्धा कुठे मेळात नाचतोय आता हा मेळपणाच आहे. नाचताची मेळामध्ये नाचतोय या काळात ते नाचत होते आता हे बरोबर का चुकीचं सांगा ना. नागाला सांगा ना माझा गाणा पाहिला का तुम्ही सांगा ना. नागाला सांगा ना माझा गाणा कोणी पाहिला का. तेव्हा 3 नंबरचा पाहिला ज्यांनी पाहिला हे सांगतात पाहिला 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 आपला बाप ब्रह्मचारी माई कुमारी कोणाचाही विचार केला नाही. हे व्रत आपल्यापर्यंत आणून सोडले. हे व्रत आपल्यापर्यंत आणून सोडले. आपण भाग्यवान आहोत. आपल्यापर्यंत हा निरोप पोहोचतोय. कुठेही नाही बाजारात मिळत. बरेच झाले ना अमरात पण अमृत मिळत नाही. कांदी पेतात कांदीच पेतात आणि कांदी पिऊन लोकांची पद्धत करताय. असे भरणीचं आणि त्यांच्या नादी लागले आम्ही गावचे गाव जप्ती करायला. त्यामुळे आपल्या गावाचा समाज आपणच करून घेतो.
मोठा आधार आहे, ज्यांच्यामुळे आधार आहे, त्याला विसरू नये, त्याला विसरू नये. विसरलं दौऱ्याची मध्ये बसवायची ताकद असेल तर विसरावं आणि नसेल तर माझ्या सद्गुरूला शरण जावं, माझ्या सद्गुरूला शरण जावं. का सद्गुरून ज्ञान कळेना, अकल बाजारात मिळेना, अकल बाजारात मिळेना. चांगला विचार केला तर याच्या मुख्य सोप्या तेवढ्या अवघड आहेत, सोप्या तेवढ्या अवघड आहेत. आपल्याला असं वाटतं काही सोपं आहे का? थोडस शास्त्र पाठ केलं, 4 अभंग पाठ झाले का नाही? 2 जणांनी थोडी शाबासकी केली, सन्मान केला, आलेला उभा. सांगा मला, सांगा 4 घरामध्ये आज इकडं उद्या तिकडं, उद्या तिकडं, उद्या तिकडं. पहिल्याचा प्रत्येक आदराने म्हणत घेऊन जा, रोज गेला तर पण जर त्यांच्या हिताचा काही तुम्ही जर विचार करत असाल तर मी म्हणतोय आयुष्यभर कोणी तुम्ही करणार, पण तसं जर नाही केलं एवढं पाठ करून चालेल का? एवढं तो मान मिळाला म्हणजे चालेल का? नाही. अभंग पाठ झाले म्हणजे चालेल का? पण त्याने काय सांगितलं, हे सगळं माझंच आहे, हे सगळं माझंच आहे, मीच बनवलेलं आहे. पण त्याचा अर्थ नाही समजला तर ज्ञानोबा काय सांगतात पाहिजे ना, नामदेवरा काय सांगतात? आपण प्रत्येक म्हणतो अहो रोज ज्ञानेश्वरी वाचावं ना, रोज एक प्रकार सांगतो ना, पारायण करावं ना. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. डोक्यात घ्यायचं, आम्ही उशाला घेऊन झोपतो. काऊ गात्या उशाला, आता गात्या कसं करताय, माता नेते करण्यासाठी तो आम्ही उशाला घेऊन तसं ज्ञानेश्वरी रोज करतो. रोज आपण या बाजू त्या बाजूला ओम नमो द्या द्यावे प्रतिपाद्या जय तुझ्या स्वरूपा देवा तुझगणी तू राष्ट्रपती प्रकाश म्हणे निवृत्ती धातू अवतारी जोजी. काय 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 नेमकं काय तुका म्हणे जणो शापी कहे ध्यान,
मला आठवलं म्हणून काय झालं? काय झालं? आता स्वयंपाक होऊन राहिला. मला भूक लागली. आता इथून केव्हा इथून मोकळं होईल आणि तिथं जाईल आणि अंगाला चालून जेवण घेईल आणि डेकर देत बसत. जमल जमल का? दृष्टांत कशासाठी आहे? आपल्या जीवनाचा जो काही फळवे आलेले आहे ते उपाधी बाजूला करण्यासाठी आहे. अंगाला चालून चालतात जमल. बरं एखादा पाहुणा आला आपल्याकडे, घरात कोणीच नाही, तो पाहुणा आणि मालक घराचा मालक बसा थांबा. आता आपण चहा घेऊ, मग साखर टाकू, पाणी घेऊ, उकळून घेऊ म्हणत बसेल. सारखं सारखं म्हणतो पाहुणे घ्या घे पाहुणे. तो म्हणजे पुढे तो म्हणजे हा काय थोडं तुला आवाज तुम्हाला येत नाही का? म्हणजे येतो. मग त्यात त्या पुढे शब्द पंडित वाचार जमत सन्मानाचा जमीन पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, 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 गावाच्या बोटीचे वाटो, गावाच्या बोटीचे वाटो. एकाचड एक पुरावे, एकाचड एक पुरावे. त्यासाठी खरं निवड लावण्याचं. खरं काय खोटं काय या मातेने सांगितलं, खरं सांग मला कुठं नको. आणि मग एकांतात ते सांगितलं आणि तिथून हा पहाड आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता आपण गैरहजर आहोत त्याच्याविषयी हाजरीत आहोत आणि हाजरीत असेल करणारे वाटाडे त्यांच्या संबंधाने यावं. मग माझा संबंध लागूकडे नजर पाडणार आणि त्या पद्धतीने वाटचाल करता 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 आज आज तुमच्या आमच्यापर्यंत हिशोब लागतो. मग आम्हाला तीच गोष्ट आठवली जीवनामध्ये काय भाग्य आपलं. आणि तो 3 वर्षापासून हा संबंध जोडत आहे का? नवरात्र नवरात्र का? चिंतनाचं निमित्त, बसायचं निमित्त. पण देवाचं आपलं एकेपासून बरं आहे ते एके